नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की सूर्या, तुळजा सगळ्या बहिणी खेळायला लागतात. सगळ्याजणी खूप मनापासून खेळत असतात. तेजोची जोडी शत्रूबरोबर झालेली असते. तेजो शत्रूसमोर आल्यावर खेळायची थांबते. तेव्हा शत्रू तिला धमकी देतो की तू माझी पार्टनर आहेस, जर खेळायची थांबलीस तर सूर्याला अशी धमकी दिल्यानंतर तेजोसुद्धा तिच्यासोबत खेळायला लागते. सगळेजण खूप मनापासून खेळत असतात. तुळजा सगळ्यांसमोरून खेळून नंतर सूर्यासोबत खेळायला लागते. सगळेजण हळूहळू आपलं वैतागून जातात. राजू खूप धमाक्यात डान्स करत असते. हे बघून भागी म्हणते की अगं तू किती छान डान्स करते, एकदम प्रोफेशनल डान्सर वाटते. पण राजू दीदी चांगली खेळ असं म्हणून राजू आणि चांगली खेळायला लागते. इकडे तुळजा आणि सूर्या फुल जोमात खेळत असतात. त्यांच्या तोडीस तोड द्यायला सत्यजितसुद्धा त्यांनी आणलेल्या मुलीबरोबर तो छान खेळत असतो. पण शेवटी सत्यजितची मान लचकते आणि तो त्या खेळातून आउट होतो. ती सोबतची मुलगी खूप चिडते आणि तिथून निघून जाते. सूर्या आणि तुळजा फायनली तो राऊंड जिंकतात. त्यांनी एंडसुद्धा इतके भारी करतात की अख्ख्या गावातले त्यांच्याकडे बघतच राहतात. खेळ संपल्यानंतर सगळ्या बहिणी येतात आणि तुळजा सूर्याला मिठी मारतात. सगळेजण खूप खुश होतात. शत्रू म्हणतो की काय यांनी एवढं सगळं केलं आणि यांनी आमचीच मान खाली घालवली. तिकडे लगेच आपलं पारितोषिक देण्याचा कार्यक्रम चालू होतो. सगळ्यात चांगलं नाचणाऱ्या पुरीला म्हणजे राजूला पुरस्कार भेटतो, दुसरा आदित्याला भेटतो. त्या सगळ्या काजूपुडाला वाटत असतं की आमच्या दोघांनाच भेटणार, पण तो दत्तू जिंकून जातो. तिसरा पुरस्कार सर्वात आकर्षक जोडीचा हा पुरस्कार सूर्या आणि तुळजाला मिळतो. तेव्हा सूर्या तुळजा स्टेजवर ते ट्रॉफी घ्यायला जातात. ट्रॉफी सूर्या तुळजा घेतात. तेव्हा तुळजा शशिकांतसमोर हात जोडून म्हणते की कसं आहे ना, हे कुटुंब पूर्ण सदस्यांना धरून राहणार आहे, सगळ्यांचा मान जपणार आहे. जिथं मान जाते तिथे मान उंच करून सुद्धा येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, हे जगताप कुटुंब आहे. हे म्हटल्यानंतर शत्रूला खूप राग येतो. शशिकांतसुद्धा नमस्कार करतो. तुळजा तिथून निघून जाते. इकडे सगळेजण ट्रॉफी घेऊन आल्यानंतर नाचायला लागतात. सूर्या तुळजा खूप खुश असतात. तेवढ्यात त्यांचा मामा म्हणतो की जिथं तुम्ही मान खाली घालवली तिथं तर आपल्या पोरीनं मान रेटून वर आणली. असं म्हटल्यानंतर सगळे खूप खुश होतात. शत्रूला मात्र राग आलेला असतो. रात्री सगळ्याजण घरी येतात. सगळीकडे त्यांची चर्चा चाललेली असते. सकाळी पप्पी घरी येते आणि म्हणते की काय गं, भोंडला खेळायला जायचं आहे माहीत आहे ना तुम्हाला. तेवढ्यात सूर्या तिथे सुद्धा असतो. ती म्हणते की ह्या घरातल्या सुनोने कडकण्या बनवायच्या असतात, म्हणजे तुळजाला कडकण्या बनवायच्या. येतात ना तुमच्या तुळजाला कडकण्या बनवायला. हे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते अगं नाही येत. तेजो म्हणते की नाही येऊ दे ना, आम्ही शिकवतो वहिनी तुला. हे म्हटल्यानंतर तुळजा हो म्हणते. तेव्हा सगळ्या बहिणी दादाची परमिशन घ्यायला दादाला आवाज देतात. तेव्हा सूर्याला वाटतं की आता ह्या मला काय भोंडला खेळायला लावतात की काय, म्हणून त्या म्हणतात की मी भोंडला बिंडला तसलं काय खेळणार नाही, आधीच सांगून ठेवतो. तेव्हा बहिणी सगळ्या हसतात. अरे म्हणतात की अरे दादा, आम्ही भोंडला खेळायला तुला चल म्हणत नाही, परवानगी पाहिजे होती ना. सूर्या म्हणतो की हां दिली, काय करायचं आहे ते करा, असं म्हणून तो दुकानात निघून जातो. इकडे सगळेजण कडकण्या करायचे असतात. धनुची वेगळीच आपली रांबळ उडालेली असते. तेव्हा धनु म्हणते की वहिनी जास्त मळ, म्हणजे लय झाल्या तरी चालतील, मी खाईन ना, मी संपवेन. हे म्हटल्यानंतर भाग्या म्हणते की धनु दे तू जरा लांबच राहा बरं काहीत ना, नाहीतर कडकण्या बनवायच्या आधी निवद द्यायच्या आधी तूच सगळ्या खाऊन टाकशील. सगळ्या बहिणी हसतात. तेव्हा त्यातली राजू म्हणते की धनु दीदी तू बाहेरच थांब, मी आणि पप्पी मिळून तुळजाला मदत करतो. असं म्हटल्यानंतर त्या कडकण्या बनवायला मदत करतात. कडकण्या बनवताना पप्पी आपलं माप सांगत असते. तिथे भंगारवाला येतो, त्यामुळे राजू घरातलं भंगार विकायला जाते. पप्पीला अवघडल्यासारखं वाटतं म्हणून ती निघून जाते. संधीचा फायदा घेत धनु तिथे जाते आणि सांगते की वहिनी एवढंसं पीठ घेतलंय, मला माहिती आहे ना अंदाज, मी सांगते तुला. ती वासावरच टपलेली असते का अजून का वासीना, अजून कशा कडकण्या झाल्या नाहीत, म्हणून ते आज जाऊन बघते तर पीठसुद्धा मळलेलं नसतं. म्हणून ती अख्खा डब्बा पालता घालायला होते तिला आणि हेच प्रमाण आहे असं सांगते. तुळजाला सुद्धा वाटतं जास्त झालंय, पण तिला माप माहीत नसल्यामुळे ती तेवढं पीठ मळते. मळताना तिथे एकदम राजवते, म्हणते हे काय वहिनी काय मळलंयस तू. तेव्हा तुळजा म्हणते का गं हे धनूनं मला माप सांगितलंय. धनु आपला छोटा चेहरा घेऊन येते आणि म्हणते की मी खाईन, मी करेन मदत तुम्हाला खायला. असं म्हटल्यानंतर राजू ओरडते आणि सगळ्यांना कडकण्या बनवायला बोलवते. सगळ्या बहिणी मिळून कडकण्या बनवतात. कडकण्या बनवायच्या चालू असताना तुळजा छान मन लावून सगळं करत असते.
इकडे तुळजाच्या आईसुद्धा दोन्ही आयासुद्धा आपल्या कडाकण्या बनवत असतात. तेव्हा ती खूप छोट्या कडाकण्या बनवतात. तेव्हा त्यांची दुसरी बायको म्हणते की अक्का, तुम्ही एवढ्या छोट्या कडाकण्या का बनवताय? तेव्हा ते म्हणते की अगं, लहानपणापासून तुळजाला खूप छोट्या कडाकण्या आवडायच्या, ती छोट्या कडाकण्या कर म्हणून सांगायची. मालन म्हणते की हो, पूर्ण कडाकणी हातात घेऊन फिरायची ते दिवस खूप वेगळे होते, पण काय आलं नशिबाला. तेव्हा ती म्हणते की अगं काय, ज्या घरात गेली तो तरी संसार कुठला? तेव्हा त्या म्हणतात की अहो, काळजी करू नका, तो संसारसुद्धा देवी आई नीट करते की नाही बघा, असं म्हणून ते त्यांना धीर देत असतात. इकडे सूर्या दुकानात जातो तर काजू पुड्याची त्या ट्रॉफीसाठी मस्ती चाललेली असते. सूर्या वैतागतो आणि म्हणतो की ते चषक बाजूला ठेवा आणि कामाला लागा. हे म्हटल्यानंतर काजू पुढे आपल्या कामाला लागतात. तेवढ्यात काजूला फोन येतो. काजू म्हणतो की काय? त्याला तो फोन ठेवतो आणि म्हणतो की दादा, तुझ्या गाडीचा नंबर सांगितलेलाच ना, ती गाडी वाईमध्ये उभी आहे. तेव्हा सूर्याला कळतं की सिद्धार्थ अजून लांब गेलेला नाही. तो म्हणतो की तुम्ही दुकान बघा, मी लगेच आलो. तो सिद्धार्थच्या मागावर लगेच गाडी घेऊन तिकडे निघून जातो. तिथे बघतो तर तिथे तो कुठेच दिसत नाही. तेव्हा सूर्या म्हणतो की इथून पळून गेला वाटतं, म्हणून तो परत गाडीवर बसणार असतो. इतक्यात त्याला सिद्धार्थ दिसतो. सिद्धार्थ आपली बॅग घेऊन तो कुठेतरी चाललेला असतो. सूर्या सिद्धार्थला आवाज देतो सिद्धार्थ, तर सिद्धार्थ खूप मोठ्या बुटाने पळायला लागतो. सूर्या त्याला खूप ताणतो, पण तो त्याच्या हातात लागत नाही. शेवटी सिद्धार्थ जवळ आलेला असतो. तेव्हा सूर्या त्याला पकडणार असतो. इतक्यात शाळेतली मुलं जाताना सिद्धार्थांना पकडतो आणि म्हणतो की सूर्या, माझ्याजवळ यायचं नाही, तर ह्यांना मी मारून टाकेन. सूर्या म्हणतो की नाही येत, त्यांना सोडा दे. सिद्धार्थ त्या पोरांना धक्का देतो आणि पळून जातो. सूर्या त्याचा खूप पाठलाग करतो. शेवटी त्याच्या हातात लागतो, पण तो तोपर्यंत ट्रकमध्ये चढलेला असतो. सूर्याच्या पूर्ण पायातून फोड आलेल्या रक्त येत असतात, तरीसुद्धा तो सिद्धार्थचा पाठलाग करत असतो. सिद्धार्थ ट्रकमध्ये चढल्यानंतर सुद्धा त्याच्या स्पीड लावून सूर्या पळतो. त्याची बॅग ओढायचा प्रयत्न करतो. त्याची बॅग हातात येते, पण सिद्धार्थला पकडतो. तोपर्यंत ती ट्रक लांब निघून जातो. सिद्धार्थ आपला कसा तरी जीव वाचवून तिथून निसटतो, पण सिद्धार्थची बॅग सूर्याच्याच हातात राहते. सूर्या ती बॅग उघडून बघतो, तर त्यात खूप सारे पैसे आणि त्याचा विजा, पासपोर्ट सगळं असतं. हे बघितल्यानंतर सूर्या म्हणतो की सिद्धार्थ, तू जरी आत्ता इथून निसटला असशील ना, तरीसुद्धा जास्त दिवस तू लांब जाऊ शकत नाहीस. तू कुठपर्यंत जातोयस हे मी बघतोच, आणि तुला आता हे न्यायला माझ्याकडे परत यावंच लागेल. असं म्हणून सूर्या सिद्धार्थकडे रागाने बघत असतो. इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सगळेजण आपलं खूप खुश असतात. त्यांचे पप्पी म्हणते की आपण आता ला झाला. तेवढ्यात त्यांचे मामा येऊन सांगतात की आता आपल्या घरातली परंपरा चालू ठेवायला हवी. आपल्या घरातल्या सुनेने, लक्ष्मीने 5 घरी जाऊन जोगवा मागवायचा असतो. हे बघून तात्या खूप काळजीत पडतात. ते म्हणतात की अरे पण ह्यांना जमणार आहे का? तुझा सांगते की हो जमेल, मी करेन सगळं. तेव्हा तात्या म्हणतात की अगं, तुला वाटतं एवढं सोपं नाही, त्यातलं एक घर जालिंदरचं आहे, तुला त्यांच्या घरी जोगवा मागावा लागेल. हे ऐकल्यानंतर तुळजाचे चांगले 12 वाजतात. इकडे डॅडी खूप कहाणकट रचत असतात. प्रत्येक वेळेस देवीची पालखी सूर्या उडतो, पण यावेळेस डॅडींना सूर्याला लांब ठेवायचं असतं. म्हणून ते सांगतात की तुम्हाला त्या सूर्याला घ्यायचं असलं घ्या, त्याच्यावर देवी आईचा माणूस आहे असं म्हणतात. वाटलंच तर आम्ही त्यात येत नाही, आमचा काही सहभाग नाही. त्यानंतर गावकरी म्हणतात की डॅडी असं कसं चालेल, तुम्ही नाही तर काय, तुम्ही सांगा, सूर्याला सोडून तुम्ही दुसऱ्याला बसवणार का? दुसरा माणूस शोधायचा का? हे सगळं बघून त्यांच्या बायका खूप नाराज झालेल्या असतात. आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.